आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकमधील सीबीएस येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। अग्निशमन विभागाच्या वाहनातून पुष्पहार अर्पण करत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी विविध समाजसेवक, राजकीय नेते आणि भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता। उपस्थितांमध्ये समाजरक्षक अर्जुन नाना पगारे, शिवसेना चिंदगड जिल्हा प्रमुख अजय बोरसे, तसेच मुकेश साळवे, मुकेश गांगोटे, किशोर गांगोटे, जितू काळे, सचिन काळसेरे, तुषार सूर्यवंशी, विकी काळे, प्रसाद जोशी, दीपक डोके, समीर भडांगे, ॲडव्होकेट सुरेश भामरे आणि संदीप मोरे यांचा समावेश होता। कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना अर्जुन नाना पगारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाच्या माध्यमातून देशाला दिलेले योगदान अधोरेखित केले। त्यांनी सांगितले की हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा देश आहे, त्यामुळे बाबासाहेबांचे योगदान लाख मोलांचे आहे। त्यांचे विचार हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे। कार्यक्रमाच्या शेवटी बाबासाहेब अमर रहे या घोषणांनी परिसर दमदमून निघाला। या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करत संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाज निर्मितीचा संदेश देण्यात आला। महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधत नाशिककरांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या विचाराचे स्मरण केले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महासूर्य, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकर आपल्या देहरूपातून, आपल्या समाज बांधवातनं, समस्त भारतीयांच्या कर्तृत्वातनं आज निघून गेलेले आहेत। आजच्या दुःखद दिनी, आजच्या कष्टमय प्रसंग दिनी 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला होता, जरी मी जात आहे, त्या रूपाने जरी जात असून माझे विचार, माझी क्रांती, माझा संघर्ष ह्या रूपाने मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे। बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी केलेला संघर्ष, बाबासाहेबांची क्रांती आजही आपल्याला प्रेरणा देते। आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजरक्षक अर्जुन नाना पगारे आणि भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या प्रसंगी महान मानवाला वंदना देऊन थांबतो। जय भीम, जय भारत। आज विश्वरत्न क्रांतीसूर्य वंदनीय बाबासाहेबांचा आज परिनिर्वाण दिन आहे। आपल्याला माहिती आहे की आज त्यांनी शरीर सोडलंय, परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे विचार हे जिवंत आहेत आणि हे विचार केवळ आपल्या भारतातच नव्हे, मला वाटतं संपूर्ण विश्वाला एक वेगळा संदेश देणार आहे। व तो शांतीचा आहे, तो शिक्षणाचा आहे। आज ज्या संविधानावर हा देश चालू आहे, ज्या कायद्यावर हा देश चालू आहे, हा कायदा निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आता तरुण पिढी पुढे जर कुठले आयडॉल असतील तर ते बाबासाहेबांचे विचार आहेत। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो एक गुरुमंत्र त्यांनी आम्हाला दिला आहे, तोच खऱ्या अर्थानं इथून पुढे आम्ही पाळण्याची आवश्यकता आहे। मी माझ्या वतीनं, नाशिककरांच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्थित सर्व भीम सैनिक, शिवसेना नेते अजयजी बोरसे, समाजरक्षक अर्जुन नानाजी पगारे आणि सर्व बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्व भीमा अनुयायी, आज आपण एका महामानवाचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतोय। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार तर होतेच, पण ते समाजक्रांतीचे प्रणेते होते आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी न्याय देण्याचं काम केलं। अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला। मला फक्त आदरांजली वाहताना एवढंच वाटतं की बाबासाहेबांचे विचार आणि तत्व हे सगळे आपण आपल्यात रुजवले, ही खरी त्यांना आदरांजली राहील। आज या ठिकाणी आमचे संपूर्ण युवा वकील बांधव, सिनियर ज्युनियर सर्व वकील, नाशिक वकील संघ या सर्वांच्या वतीने, सर्व भीम अनुयायींच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो। जय। भारताच्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिन
मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व सर्व नाशिककर तमाम भीम सैनिकाच्या वतीने मी कोटी कोटी नमन करतो. संविधान हा देश चालतो फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालणार. प्रेम, जय संविधान. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जय भीम. लोकशाही बंटी आढाव, नाशिक.